आता जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित गावातील आम्ही शेतकरी आहोत. नांदेड तालुक्यातील मागील 3 वर्षापासून ते 4 वर्षापासून आम्ही सतत जमिनीला योग्य मुआवजा द्यावा, बाजारभाव द्यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नानुसार माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या पत्रावरती एंडॉर्समेंट मारून जिल्हाधिकाऱ्याकडून 2024 मध्ये अहवाल मागितला होता. परंतु त्या मागितल्यावर त्या अहवालावरती कुठलाही निर्णय न झाल्यामुळे पुन्हा आणखी आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे पत्र देऊन केलं. तर त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले की बाबा जो पूर्वीचा जो अहवाल आहे त्याचप्रमाणे आणखी पुन्हा बैठकी संदर्भात तुम्ही तात्काळ मूल्यांकनाबाबत अहवाल पाठवा शासनाकडे. आणि त्या ठिकाणी काल अशोकरावजी चव्हाण साहेब यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी भेटलो. आज सकाळी सुद्धा त्यांना भेटलो. त्यांनी आश्वस्त केले की बाबा ज्यावेळेस मीटिंग लागेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी हजर राहील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मावेजा ज्या बाजारभाव आहेत त्या कायद्याच्या तरतुदीत बसून देता येईल या संदर्भात चर्चा झाली. आज सुद्धा जिल्हाधिकारी साहेब महोदय यांना आम्ही हे निवेदन दिलं आहे. आज पुन्हा आणखी आमच्या नवीन अधिसूचनेप्रमाणे इंटरचेंज आणि साईडचा रस्ता याच्यासाठी 400 एकर जमीन संपादित होत आहे. राहिल्या सुहिल्या सगळ्या जमिनी आमच्या संपादित होत आहेत. आता जर शासनानं आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर जवळपास 50% शेतकरी आत्महत्या करायच्या तयारीमध्ये आहेत, त्या पोझिशनला आलेले आहेत. म्हणून माननीय शासनाला आपल्या माध्यमामार्फत विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण तात्काळ शासनाला जो अहवाल मागितला आहे त्या अहवाल माननीय महसूल मंत्री यांच्याकडे पाठवावा. तसेच आणि तात्काळ ज्या मोजण्या अधिसूचना निघायला कालच निघाली आणि आजच त्यांनी मोजणीचे आदेश दिले होते ते पण रद्द करण्यात ते सांगितले जिल्हाधिकारी साहेबांनी. शेतकऱ्याची एकच मागणी आहे की बाबा आज बाजारभाव तिकडे 4 कोटीच आहे आणि तुम्ही शासन 4 लाख रुपये प्रमाणे देत आहे, ही अतिशय अयोग्य आहे आणि शेतकऱ्याला अन्याय करणार आहे. आणि अन्याय आता तरी पुढे संपादित होणाऱ्या जमिनीमध्ये करू नये म्हणून आमचे 4 वर्षाचे खालचे प्रयत्न आता तरी लागू व्हावं असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली. साहेबांनी अहवाल पाठवण्याचं मान्य केलेलं आहे. तरी पुन्हा साहेबाला विनंती आहे तुमच्या माध्यमामार्फत की लवकरात लवकर अहवाल पाठवा जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी तुप्पा, काकांडी, बाबुळगाव, गुंडेगाव मागील 4 वर्षापासून आम्ही प्रशासनाचे खेटे मारायचा तरी कोणी आम्हाला आतापर्यंत ऐकायला तयार नाही. आमची 4 ते 5 कोटी रुपये एकराची जमीन आहे. शासन आम्हाला 4 लाख रुपये एकराप्रमाणे देत आहे. ते आम्हाला परवड नाही. ते पहिले थांबतात ते महागले ते जमिनी गेलेली त्याचा मावजा भेटला नाही. अजून नवीन GR काढून आमचे इंटरचेंज आणि साईड रस्त्याकरता आमचे 400 एकर जमीन घेणार आहे शासन. या जमीन द्यायला आमचा विरोध आहे. मागली आमचे ते मूल्यांकन बरोबर होत नाही तोरक आम्ही जमीन देणार नाही. नाहीतर आम्हाला पुढं आत्महत्या करायशिवाय आम्हाला पर्याय नाही. शासनाने आमचा योग्य निर्णय लावा नाहीतर आम्हाला मरायला परवानगी द्यावं.